गुड मॉर्निंग। यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 9 वाजलेले आहेत। आजचा वार गुरुवार आहे, सगळ्यांना शुभ गुरुवार। तर मी गेली होती फुलं आणण्यासाठी, म्हणजे पूजा अर्धवट झालेली आहे। अगोदर मी स्वयंपाक केला, नंतर पूजा करत आहे, त्यामुळे थोडासा लेट पण झालेला आहे। तर कढीपत्ता पण घेऊन आले, पण कढीपत्त्याची पानं थोडीशी वेगळे झालेली आहेत आजकाल, म्हणजे काहीतरी रोग वगैरे पडला असेल त्यावरती। तर ते सगळे मी नंतर धुवून घेणार आहे। धुवून मी पूर्ण ते पानं जे आहेत ना वेगळे करते आणि डब्यात ठेवते, म्हणजे 4-8 दिवस ताजे बनून राहतात आणि त्याचा वास पण टिकून राहतो। इकडे देवपूजा झालेली, म्हणजे फुलं वाहिलेली आहेत, धूप लावलेली आहे, दीप प्रज्वलित केला आणि घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले। आज ना थोडासा वेगळाच गोंधळ आहे आणि ना कधी कामावर असं झालेलं होतं। कारण काय आहे ते मी आता तुम्हाला दाखवेन। काल ना यांनी मॉप घेऊन आलेले आहेत, नवीन मॉप। जे अगोदरचा होता तो खराब झालेला आहे। तर नवीन मॉप आल्यापासून रात्रभर झोप आली नाही की कधी एकदाचं नवीन मॉप काढायचं आणि कधी एकदाचं फरशी पुसायची, हेच माझ्या डोक्यात चालू होतं। त्यामुळे थोडंसं लवकर कामं करायला मी सुरुवात केली होती। सकाळी पण झालंच नाही, आज मला लेटच झालेला होता सगळ्या कामाला। आणि आजपासून मी बोटवे पण करणार आहे, तर त्याही कामाला सुरुवात करायची आहे। नवीन मॉप पण आलेली, याचं उद्घाटन पण करायचं होतं मला, त्यामुळे ना लवकर कामं करण्यामध्ये मी लागलेली होती। फायनली सगळी कामं माझी आवरलेले आहेत, पण भांडे वगैरे मी ठेवले। अगोदर मी मॉप दाखवत आहे तुम्हाला, जे अगोदरचा होता ते मी साईडला ठेवले। खूप दिवस झाले ते यूज पण करत नाही, कारण ते खराब झाल्यापासून त्याचं बटन तुटलेलं आहे। तेव्हापासून ते पाणी होत आहे, म्हणजे मी हातानं पुसत होते। पण आता दिनेशच्या पप्पांना दाखवलं नाही ते सगळं की किती धावपळ करतेस, परत फरशी पण हातानं पुसायची, त्यामध्ये भरपूर मेहनत लागते। त्यामुळे ना नवीन मॉपच घेऊन आलेले आहेत आणि नारळ पण ठेवलेले होते पोत्यामध्ये, 4-5 नारळ आणलेले होते। तसं तर मी 1-2 पिऊन घेतलेला आहे आणि बाकीचे जे आहेत ना ते मी इथंच ठेवलेले आहेत, कारण तिकडच्या रूममध्ये ठेवते मी, नंतर विसरते म्हणून इथंच ठेवलं। तर दिनेशचे पप्पा नंतर काढून देतील, म्हणजे मला काढता येत नाही, त्यामुळे मी त्यांचाच वेट करत असते। आणि फ्रीजमध्ये उलाढाला जेव करायचा होता ते केला, डबे सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत। आणि एक खवा मी ठेवलेला होता, जेव्हा गुलाबजामुन केले होते तेव्हा मी थोडासा खवा ठेवलेला होता, पूर्ण घेतलेला नव्हता। तर आज या खव्याची मी पेढे बनवणार आहे। तसं तर गुरुवार आहे, उपवासाचे दिवस, तर पेढे वगैरे मी बनवणार आहे। परत नारळ पाणी आहेत, पपई वगैरे हे सगळं आहे, तर नंतर मी खाणार आहे। पण आज ना खरंच मला खाणं काहीच झालं नाही, 5 मिनिटही मला रेस्ट भेटलं नाही, कारण का मी बोटवे करण्यामध्ये इतकी व्यस्त होते ना आज दिवसभर, खायला प्यायलाही मला आज वेळ भेटलेला नाही आहे। तर असं अगोदर मी कढीपत्ता काढून डब्यात भरून ठेवलेला आहे। नंतर इकडं मी जे खवा होता ना ते पॅनमध्ये घेतला आणि कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत मी हे छान असं हे करून घेतलेले, परतून घेतलेलं आहे। बघू शकता एक पेस्ट सारखं झालेलं आहे, जे छान असे पेढ्याचं मिश्रण बनलेलं आहे। नंतर त्यामध्ये विलायची पावडर फ्लेवरसाठी आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि छान परतून मी हे झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे जोपर्यंत की पेढ्यासाठी हे सेट होईल तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते। जसं मी तुम्हाला म्हणलं, आज कधी एकदाचं फरशी पुसा असं मला झालेलं आहे, त्यामुळे सगळी कामं लवकर आवरण्यात मी होते। तर फायनली सगळी कामं माझी आवरलेली आहेत। आता इकडे मी लिक्विड घेतलेले, पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये मी पोत्र बुडवून प्रेस करत आहे। खूप छान आहे, मग अगोदरचं पण छान होतं, पण त्याचं बटन तुटल्यामुळे ना ते वेस्टच गेलं। आता हे नवीन आणलेलं आहे, तर फरशी मी इकडं पुसत आहे। अगोदर मी बेडरूममध्ये आलेले आहे, म्हणजे जास्त मोठे आपले स्वप्न नसतात, एकदम छोटी घरामध्ये एखादी छोटी मोठी वस्तू आली, जसं की आता मॉप आणलेला आहे, तसंच काहीतरी किचनची सामग्री आली, काही डबे आले नवीन, कधी एकदाचं ते काढायचं आणि कधी एकदाचं सजवून ठेवायचं, हे चालत असतं आपल्या डोक्यात। कालपासून तेच चालू होतं माझ्या डोक्यामध्ये की कधी एकदाचं मॉप काढायचं आणि फरशी पुसायची। तर इकडे बघू शकता फरशी एकदम स्वच्छ निघत आहे, म्हणजे अगोदरचं प्रॉब्लेम काय, पाणी खूप होत होतं घरामध्ये। आता इथं कसं आहे, प्रेस केल्यामुळे ना पूर्ण पाणी जे आहे ना ते जातं, त्या म्हणजे पोत्र्याला छान पिळून येतं ते पाणी, आणि पाणी फरशीवरही होत नाही आणि फरशी पण खूप स्वच्छ क्लीन निघत आहे। तरी पण मी फॅन ऑन केलेले आहेत, म्हणजे थोडंसं लवकर हे पाणी हाडकलं जाईल। आणि आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे हवा पण खूप भयानक असते, त्यामुळे रोजच्या रोज फरशी पुसणं खूप गरजेचं आहे। खूप धूळ वाटते, एक दिवसही गॅप झाला ना खूप धूळ वाटते, आणि मला तरी करमत पण नाही, म्हणजे एक सवय झालेली आहे दररोज फरशी पुसून। त्यामुळे एक दिवसही गॅप झाला ना असं वाटतं की मी काय मोठं काम विसरले करायचं आज, असं वाटतं। तर इकडं झालेली सगळ्या रूमा पुसून आता हॉलमध्ये आलेले आहे मी। टी टेबल, परत इकडं फर्निचर वगैरे ते पण मी पुसून घेतलेलं आहे आणि आता फरशी पुसून घेते। हॉल पुसून झालं की मग किचन, शेवटला किचन मी पुसत असते। नंतर ही मॉप वगैरे सगळं धुवून ठेवते आणि मग कपड्याचा नंबर आहे, कपड्याचं बकेट मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे। कपडे आजकाल मी हातानंच धुते, मशीनला वगैरे लावत नाही आहे, कारण तसं तरी दिवसभर काय कामं असतात ना आपल्याला। तरी पण आज ना कामाचा थोडासा गोंधळ आहे, कारण आज मला बोटवे पण करायचे आहेत आणि गुरुवार रात्री स्वयंपाक असतं, परत खिचडी वगैरे म्हणजे प्रसाद बनवून द्यायचा आहे। रात्री तर वेगळाच गोंधळ असणार आहे, त्यामुळे जीही आता दुपारी जे 2-3 तास मला टाईम भेटणार आहे त्यामध्ये बोटवे वगैरे हे करून घेणार आहे, म्हणजे 5 मिनिटे आज आराम मला भेटलेला नाही आहे, नुसती धावपळ सुरू होती माझी। काहीतरी आता उन्हाळी कामं करायला सुरुवात केली ना, असंच आहे। आता दुपारच्या वेळी थोडीफार कामं आवरायची, परत
संध्याकाळी परत स्वयंपाकाचं हे असतं, तेही कामं असतात. एक ताई म्हणत होत्या की ताई घरामध्ये आहेतच किती जण, 2-3 जण तर आहोत ना, मग किती लागणार आहे तुम्हाला? तर 2-3 जण आहोत, फक्त स्वयंपाक कमी लागतो, पण ही जी घरची कामं आहेत ना ती जशाला तशीच आहेत. याला म्हणजे हे कुठंही कमी झालेले नाही, जसं दररोजचं झाडणं पुसणं आणि सर्वात जास्त कामं हीच असतात साफसफाईची, कारण घरामध्ये धुरळा कचरा यामध्ये माझं मन लागत नाही. दररोजच्या दररोज या कामामध्येच माझा वेळ जास्त जातो. स्वयंपाकाला जास्त लागत नाही, कारण माणसं कमी आहोत, आम्ही 2-3च आहोत. आता बाबा पण गावाकडे गेलेले आहेत आणि मुलं पण नाही आहेत, त्यामुळे ना जास्त स्वयंपाकाचं तामझाम नसतं. पण जी कामं आहेत ना साफसफाईची तीच सर्वात जास्त आहेत, यामध्येच भरपूर वेळ जातो माझा. तर असो, इकडं हे सगळं मॉप वगैरे मी धुवून इथंच ठेवलेलं आहे, उन्हाला थोडंसं हडकल, आणि मी गेट बंद केलेलं आहे कारण वानेरांचा खूप त्रास आहे, नीटमध्ये जातात आणि कपडे धुवून आलेले आहे. तोपर्यंत इकडे बघू शकता पेऱ्याचं नाही, पेड्याचं मिश्रण छान साईड झालेलं आहे. थोडीशी घाई गडबड होत आहे बोलण्यामध्ये कारण वेळेची कमी, त्यामुळे थोडंसं इग्नोर करा. तर इकडे हे मिश्रण छान साईड झालेलं आहे. थोडंसं मी टेस्ट करून बघितलं, खूप छान, जसं आपण प्रसादामध्ये पेढे येतात ना बिलकुल तसाच टेस्ट आलेला आहे याला. तर आता पेढे बनवून घेऊ. इकडे राऊंड शेपचे मी जसं जमल तसं पेढे बनवत आहे. पेढे बनवून झाल्यानंतर लगेच मी पीठ मळून ठेवते बोटवे बनवण्यासाठी, म्हणजे सुपर पीठ मी मागवलेले 2 किलो आणलेले आहेत. आता 2 किलोची मी बोटवे कधी करणार काय माहिती, कारण एकच वाटी मी पीठ आज घेणार आहे आणि त्याला भरपूर वेळ जाणार आहे, कारण एकदम छोटी छोटी बोटवे करायचे असतात, त्यामुळे वेळ भरपूर जातो, म्हणून फक्त 1 वाटी मी पीठ मळून घेणार आहे. तर इकडे पेढे मी छोटे छोटे साईजचे बनवून घेतलेले आहेत. परत शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणत होता ताई तुला महिन्याला किती शेंगदाणे लागतात, तर तितकं काय मेजरमेंट हे नाही आहे, म्हणजे शेंगदाण्याचं वाटण मी भाजीला पण टाकत असते आणि लाडू पण बनतात, म्हणजे शेंगदाणे थोडंसं जास्तच खातो. तुम्ही म्हणता पण ताई पित्ताचा त्रास होतो त्यानं, तर त्यामुळे मी जास्त खात नाही, आजकाल कमी केलेलं आहे. पण माझ्यामुळे दुसऱ्यांना पण मला म्हणजे सगळ्यांसाठीच बनवायचं असतं ना, मग भाजीला वगैरे टाकत असते मी. आणि दर गुरुवारी शेंगदाण्याचे लाडू पण बनतात, त्यामुळे थोडीशी शेंगदाणे जास्त लागतात, महिन्याला 2-3 किलो तरी लागत असते. तर इकडं पेढे बनवून झालेले आहेत आणि जे पेढ्याचं मिश्रण थोडंफार राहिलं होतं ते मी खाऊन घेतलेलं आहे. इकडे पेढे, शेंगदाणे, नारळ, परत पपई सगळं काढून ठेवलेलं आहे. दिनेश पप्पानंतरच मी सगळं खायला घेणार आहे, आता काही खाणार नाही, कारण थोडंफार खाल्लेले आहे मी. आणि दही मी रात्री विरजू लावलेलं होतं, पण जास्त कडक दूध असल्यामुळे तितकं व्यवस्थित विरजले नाही, आत्ता ती विरजत आहे. तर मी नंतर दही, साखर हे सगळं पण प्यायला घेतो आम्ही. तर इकडे मी थोडेसे शेंगदाणे खायला घेतलेले आहेत. आणि इकडे टोपल्यामध्ये बघू शकता भांडे पण मी जमा करून ठेवलेले आहेत. तर अगोदर मी भांडे घासून घेते, जी रोजची कामं आहेत ना ती मी अगोदर करते, जसं की कपडे, भांडे, फरशी, ही कामं नंतर आपण करत नाही आहे. अगोदर ही सगळी कामं आवरून मग नंतरच मी जे आहे ना बोटवे करायला बसणार आहे. तसं तर शेजाऱ्यांच्या ताई येणार आहे, दोघी मिळून करणार, कारण एकटीला होणार नाही, बोर खूप होतं बोटवे करते वेळेस. तर एकाला दोघी, दोघीला तिघी, तिघीला चौघी असं जर असलं ना, खरंच बोटवे कितीही करा खूप लवकर फास्ट होतात, म्हणजे कंटाळा येत नाही. गावाकडे तर तसंच होतं, आम्ही सगळे मिळून करायचो. पण इथं थोडंसं वेगळं आहे, म्हणजे सिटीला कसं असतं सगळे आपापल्या घरी असतात आणि कामं पण तशीच असतात सगळ्यांना. तर शेजारच्या ताई येणार आहेत, तर दोघी मिळून आम्ही करणार आहोत. तर इकडे भांडे मी सगळे उचलून वरती ठेवले, टोपलं वगैरे सगळं घासून घेतलं आणि अगोदर मी विचार केला की पीठ मळून ठेवूया, मग नंतर भांडे घासायला घेऊ, तोपर्यंत पीठ छान भिजेल पण, म्हणजे सेट होईल. तर इकडं फक्त एकच वाटी मी इकडं सुपर पीठ घेतलेलं आहे, मैदा नाही घ्यायचा, सुपर पिठाचीच बोटवे करायची. शेवाई जर करायची असली ते पण सुपर पिठाचीच करायची. तर इकडे यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, जास्त मीठ टाकलं तरी पण हे पीठ ना खूप असं होतं ना की बोटवे व्यवस्थित होणार आहेत, वेळ भरपूर जातो, म्हणजे ते पीठच तुटत नाही असं होतं. त्यामुळे बिलकुल थोडंसं मीठ टाकलेलं आहे न कळत, आणि थोडंसं पाणी टाकून मी हे छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे, कारण नंतर हे पगळायला लागतं, म्हणून अगोदर छान थिक मळायचं आहे आणि झाकून ठेवूया. जोपर्यंत की भांडे वगैरे मी घासून घेईन तोपर्यंत हे पीठ सेट होईल. मग तोपर्यंत शेजाऱ्यांच्या ताई पण येतील, कारण आपली घरची कामं इतकी असतात ना 12-1 वाजेपर्यंत आवरतच नाही आहेत. तर इकडे मी पीठ मळून ठेवलेलं आहे छान असं घट्ट आणि झाकून ठेवलेलं आहे. आता मी भांडी घासून घेते. तसं तर जास्त भांडी झालेली नाहीत, कारण स्वयंपाक तितका मी बनवलेला नाही. रात्री मात्र खूप जास्त भांडे होणार आहेत, कारण प्रसाद बनणार, स्वयंपाक बनणार आणि मी वटाणे वगैरे भिजत घातलेले, तसं उजून फ्रीजमध्ये ठेवलं. रात्री मी मिक्स भाजी बनवणार आहे. तर इकडे भांडे घासून झालेले आहेत, आता बोटवे करायला सुरुवात करूया. तर मी पीठ बाहेरच आणत होती, तितक्यात वेदिका आलेली, मला अगोदर माहिती नव्हतं, अचानकच आली ती, खूप दिवसाच्या नंतर वेदिका आलेली. तेच म्हणत आहे खूप दिवस झाले वेदिका आलीच नाही आहे माझ्याकडे. जेव्हा दीपक होता ना तेव्हा ती आलेली होती, त्याच्यानंतर वेदिका पण आली. म्हणजे मुलं नाही ते ना, तिला पण करमत नाही आहे. तर मी माझ्या कामात व्यस्त असते, मग ती एकटी काय करणार, त्यामुळे ना कधीतरी येत असते. नाहीतर अगोदर तुम्ही बघत होता सतत वेदिका यायची, पण आजकाल यायचं तिचं खूप कमी झालेलं आहे.
तर आल्यानंतर मी म्हटलं तिचा पण गुरुवारचा उपवास आहे तर पपई खायला घे, पण तिला पपई खायला अजिबात आवडत नाही, पण पपई चांगली असते. मी म्हटलं थोडंसं तरी खा. इकडे पपई मी चिरत आहे. तसं तरी पपई ना अर्धीवट पिकलेली आहे, म्हणजे झाडाची आम्ही तोडून ठेवलेली होती 2 दिवसाच्या अगोदर. तर मला वाटलं गुरुवारपर्यंत व्यवस्थित पिकली जाईल, पण अर्धीवटच पिकलेली आहे. पण खायला खूप गोड होती, म्हणजे गोडीला खूप आहे. गावरान पपई आहे, बघू शकता बिया पण खूप जास्त आहे त्यामध्ये. तिकडं वेदिकालाही पपई खायला दिलेले, मी पण खायला घेतलेलं आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करा, या सगळेजण पपई खायला. तर पपई खात खात आमचं बोलणं इकडं सुरू आहे. जोपर्यंत की शेजाऱ्यांच्या ताई येतात तोपर्यंत आम्ही इकडे पपई वगैरे एन्जॉय करतो. ते पण जेवण खाणं सगळं करून येतील. एक वेळा बोटवे करायला बसलं की मग आम्ही उठणार नाही, म्हणजे 2-3 तास तरी आम्ही उठणार नाही, तो जागा सोडून हलणार नाही जोपर्यंत की बोटवे कंप्लीट होत नाही तोपर्यंत. तर वेदिका इकडे पपई खात नव्हती, म्हणून म्हटलं तिला दही आणि साखर दिलेलं आहे खाण्यासाठी. तर दही साखर ती खात आहे आणि तिला थोड्या वेळात जायचं आहे, म्हणजे तिला कॉलेजला जायचं आहे. तेच म्हणत होती, म्हणजे हाल तिकीट वगैरे आणण्यासाठी जायचं होतं तिला 1 वाजता. तर म्हणलं साबुदाणा बनवून घे, म्हणजे खिचडी खाते वेदिका. आम्ही काही खिचडी किंवा वरीच्या तागाचा भात वगैरे काही खात नाही, फक्त फ्रूट घेतो आम्ही. पण वेदिका खिचडी खाते, म्हणून मी साबुदाणा भिजत घातलेला आहे. ते आल्यानंतर जी झटपट साबुदाणा बनतो ना, जे बारीकवाला, तेच मी भिजत घातलेलं होतं. ते बघू शकता इकडं 15-20 मिनटामध्ये जे छान फुललेलं आहे. तर वेदिकाला म्हटलं की तू साबुदाण्याची खिचडी बनवून घे, कारण आता मी बोटी करण्यामध्ये इतकी व्यस्त होते. तर ती बनवत आहे. आणि दिनेश पप्पा आलेले होते, तर त्यांना दही वगैरे तिकडे दिले, थांबलेले नाहीत ते, कारण आम्ही पण कामात होतो आणि ते पण, त्यांना पण कामाची घाई होती. तर तिकडे सगळं घेऊन गेलेत आणि फ्रूट घेऊन आले. अंजीर आहे, परत तिकडे संत्रे आणलेले आहेत आणि खरबूज आणलेलं आहे. तर आता ते सगळं मी ताटलीत काढून ठेवलेलं आहे. आणि इकडं वेदिका खिचडी बनवून घेत आहे, आणि खिचडी घेऊन ती तिकडंच गेलेली आहे डब्यात पॅक करून. इथं काही खात बसलेली नाही, कारण तिला लेट होत होता. आणि आम्ही इकडं दिवसभर आज इतके बोटवे बनवत, आता थोडंसं पीठ राहिलेलं आहे. तर बघू शकता इकडं म्हणजे 2-3 ताटल्या भरलेत, म्हणजे 1 वाटीमध्ये भरपूर बोटवे झालेले आहेत. आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात याच कामात व्यस्त असेल. पापड, कारुडी, कुरुडी, शेवई, बोटवे हे सगळ्या करण्यामध्ये. वाफीचे पापड पण खूप छान बनतात, ते पण मी बनवणार आहे. तर इकडं बोटवे झालेले सगळे बनवून. एकदम बारीक बारीक बनवायचं असतं ना, त्यामुळे भरपूर वेळ लागतो. 1 वाटी पिठासाठी मला आरामात 1-2 तास तरी लागले असतील, म्हणजे आजच सुरुवात मी केलेली आहे. एक वेळा सवय झाली ना, तर थोडंसं फास्ट आपला हात चालतो. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. ते सगळं बनवून झालं. तर मी इकडे शेंगदाण्याचा लाडू खायला घेतलेला आहे. तर या सगळेजण शेंगदाण्याचा लाडू खायला.